नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सोशल मीडियावर दिसणारा पण आपल्याकडे न होणारा पनीर रॅप. तर सुरुवात करू आपल्या 3 शूरवीरांपासून. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची. आणि हो, या त्रिकुटात एकदम शायनिंग मारत उभा कांदा पण घातलाय, थोडा हटके दिसतो म्हणून. मग तयारी करायची, गरम तेलात या सगळ्या भाज्या शिजवायची. आता आले मसाले. तिखट, मीठ, जिरेपूड, गरम मसाला हे सगळे देणार आहेत भाजीला मस्त झणझणीत चव. आणि आता आपल्या हिरोची एंट्री. सॉफ्ट, स्पंजी आणि पाहताच प्रेमात पाडणारं. ही सगळी मंडळी एकत्र आल्याने तयार झाली धमाल, चवदार आणि झणझणीत पनीर भाजी. वरून कोथिंबीर टाका, नाहीतर फॉलोअर्स कमी होतील. आता लाटू चपाती. गोल नाही झाली तरी त्रिकोण करून घ्या, पण कृती विसरू नका. तिला सेंटरपासून एका कडेपर्यंत अशा प्रकारे कट मारून घ्या. त्यावर सॉस पसरवा. मुलांपासून ते सासूबाईंपर्यंत सगळ्यांना पटवा. आणि आता आराम करून थकलेल्या आपल्या भाजीला भरा. त्यानंतर कांदा पसरवा आणि फोल्ड करा. 1, 2, 3. रॅप तयार. आता याला दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्या. असा तयार झाला आपला पनीर रॅप, घरचा, हटके आणि चवदार. आता यानंतर करायची आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाची कृती. ती कोणती? तर फोटो काढा, फिल्टर लावा आणि सोशल मीडियावर टाका. कारण सोशल मीडियावर नाही टाकलं तर पोट भरेल पण आत्मा उपाशी राहील. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.